मित्रा हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 22 ऑगस्ट. वार आहे रविवार, तारीख आहे 23 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे तर ह्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खूप शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, काहींची पिकं देखील सुकलेली आहेत. आपण जर शनिवारी 22 ऑगस्टला जर बघितलं तर राजपूर कणकवली हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात झाला तर संध्याकाळच्या टायमिंगला रिमझिम पावसा होईल. बाकी रत्नागिरीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. चिपळूण, महाबळेश्वर, महाड, लवसा, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर घोटी, पेठ हा परिसर बघितला तर येथे देखील म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल, जास्त नाही आहे पाऊस. त्याचबरोबर आपण जर नाशिक, निफाड, दिंडोरी, सिन्नर, अकोले, संगमनेर, लोणी, कोपरगाव, येवला, मनमाड, चांदवड हा परिसर बघितला तर येथे पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचशा ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे शेतकरी गडबडून जातात आणि शेतकऱ्यांना वाटतं की या भागात आता म्हणजे पाऊस होणार आहे. पण तसं नाही आहे. फक्त काही बऱ्याचशा महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. आपण जर धुळे, अंबरनेर, पारोला, चाळीसगाव, नांदगाव, खेड, त्याचबरोबर फुलंब्री, शेवगाव, भोकरदन, जामनेर, जळगाव, भुसावळ, येवल, पळ, सुखपुरी, खेरगोन, त्याचबरोबर नेपनगर, बुऱ्हाणपूर, जळगाव, जामंद, अकोट, पाटी, अकोला, त्याचबरोबर अंजनगाव, अचलपूर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. मुलताईमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. रामटेक, नागपूर, त्याचबरोबर उमरेड, भंडारा, तुमसर, त्याचबरोबर साकोली, त्याचबरोबर आपण जर ब्रह्मपुरी, अमोरी, त्याचबरोबर देवरी, आमगाव हा परिसर बघितला, बालाघाट, त्याचबरोबर आपण जर राजनंदगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस आहे. कापसीमध्ये देखील पाऊस असणार आहे. गडचिरोली, ब्रह्मपुरी, चिमूरमध्ये, चामोशी, चंद्रपूरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. आपण जर संध्याकाळी 7 वाजता बघितलं तर पांढरकवडा, वरारा, चंद्रपूर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. बाकी अमरावती, अचलपूरमध्ये देखील रिमझिम पाऊस असू शकतो. पुसद, अरणी, त्याचबरोबर वाशिम, उमरखेड हा परिसर बघितला, अंजनी, हिमायतनगर, शिवनी, त्याचबरोबर परभणी, गंगाखेड, परळी, परतूर, माजलगाव, वडवणी, केज, कळंब, त्याचबरोबर बीड, पाटोदा हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला पावसाळा दिसत आहे. बार्शी, वैराग, धाराशिव, त्याचबरोबर भूम, सोलापूर हा परिसर बघितला तर येथे देखील काही प्रमाणात पावसा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पंढरपूर, अकलूज हा परिसर बघितला तर येथे देखील रिमझिम पावसा होऊ शकतो, थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही आहे. त्याचबरोबर दौंड, बारामती, कात्रज आपण जर हा परिसर बघितला तर येथे देखील दिसतोय आपल्याला पाऊस, पण जास्त नाही आहे. रिमझिम पाऊस असेल किंवा दिवसभर ढगाळ वातावरण. म्हणजे महाराष्ट्राचे असे बरेचसे गावं आहेत, जिल्हे आहेत जिथे दिवसभर ढगाळ वातावरण आहे. तर हा जो अंदाज आहे शनिवारी 22 ऑगस्टचा आहे. आपण रविवारी 23 ऑगस्टला बघूया वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये 3च्या आसपास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. डबलपुरी, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, कोपरगाव, येवला, वैजापूर, खिर्डी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अंबड, फुलंब्री, कन्नड, चाळीसगाव, नांदगाव, मालेगाव, नामपूर, सटाणा, चांदवड, निफाड, दिंडोरी, नाशिक, पिंपळनेर, साक्री, त्याचबरोबर धुळे, नंदुरबार, शिरपूर, बलवाडी, त्याचबरोबर चापोडा, अंबळनेर, धरणगाव, पारोला, पाचोरा, जळगाव, येवल, भुसावळ, जामनेर, शेवगाव, भोकरदन, फुलंब्री हा परिसर जर बघितला तर पूर्णपणे या परिसरामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर भोकरदन, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, खामगाव, मेहकर, लोणार, मालेगाव, परतूर, वाशिम,
शेवगाव, हिंगोली, जिंतूर, परभणी, पूर्णा, नांदेड, भोकर, उमरखेड, हिमायतनगर, अंजनी, त्याचबरोबर पुसद, अरणी, नेर, यवतमाळ, पुलगाव, कळंब, अमरावती, अचलपूर, अंजनगाव, त्याचबरोबर धरणी, खालवा हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काही पाऊस नाही आहे, पण ढगाळ वातावरण आहे. तेच जर आपण जर हिंगणघाट, आता इथे आपण जर बघितलं हिंगणघाट, वर्धा हा परिसर बघितला तर 3च्या आसपास या भागांमध्ये आपल्याला म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस हा असणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर इथे जर चिमूर परिसर बघितला, चिमूरमध्ये बघूया अजून वातावरणात बदल होतोय का. चिमूरमध्ये आपल्याला 3 वाजायच्या आसपास थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसतोय. त्याचबरोबर उमरेडमध्ये देखील पाऊस आहे, पण अजून बदल आपल्याला होताना दिसत आहे. 1 वाजता उमरेड, पावनी या भागात, ब्रह्मपुरी, अर अर्जुन, मोरगाव या भागात देखील पाऊस आहे. साकोली, तुमसर, भंडारा, रामटेक या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही आहे, पण पाऊस आहे. अरबी या भागात देखील पाऊस आहे. हिंगणघाटमध्ये पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर चंद्रपूर परिसर बघितला, चंद्रपूरमध्ये बघूया आपण रविवारी पावसाची काय परिस्थिती आहे. सकाळी सकाळी झाला तर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा सकाळी सकाळी होईल. बाकी राजुरामध्ये बघितलं तर राजुऱ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल 12 नंतर. शिरपूरमध्ये, गोडपिंपरीमध्ये देखील रिमझिम पाऊस हा असू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण जर इकडे अरणी, त्याचबरोबर अंजनी, पुसद, उमरखेड, हिमायतनगर, भोकर, पेठउमरी, त्याचबरोबर नांदेड, पूर्णा, अहमदपूर, गंगाखेड, परभणी, जिंतूर, शेवगाव, वाशिम, मालेगाव, त्याचबरोबर परतूर, मेहकर, लोणार, जिंतूर, शेलू, परतूर, माजलगाव, त्याचबरोबर परतूर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे, पण जास्त काही पाऊस वगैरे नाही आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राची आत्ताची पावसाची परिस्थिती बघितली तर खूप मोठा पावसाने गॅप दिलेला आहे. त्यामुळे अनेक महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आता सध्या सुरू काय आहे, दिवसभर फक्त ढगाळ वातावरण आहे. पावसाचा थेंब पडत नाही, पण फक्त ढगाळ वातावरण आहे. आणि काही कडाकडाचे जे समुद्र किनारपट्टीचे जे परिसर आहे तिथे देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होतोय. इकडे लोणावळा, लौसा या भागात, महाबळेश्वर, महाड, चिपळूण, कणकवली, राजपूर या परिसरात देखील म्हणजे आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. जास्त नाही आहे, पण पाऊस असेल या भागामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, हा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज तुम्हाला कसा वाटला? शनिवारी 22 ऑगस्ट, रविवार 23 ऑगस्ट हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.